मी कशाला कुठल्या संकटात अडकतोय? ज्या माणसाची कर्म चांगली असतात तो माणूस कधीच कुठल्याच संकटात अडकत नाही, आणि मी तर कधीच नाही. तुमची चांगली कर्म बघून आली मी मगाशीच. का हो? असं का विचारलं? मी कुठल्याच संकटात अडकलो होतो का? उशीर झाला ना यायला तुम्हाला. तुम्हाला व्यवस्थित बघून बरं वाटतंय मला. कुठं होतात? नाही म्हणजे दुकानावर नव्हतात तुम्ही? हां, नव्हतो. तुम्हाला कसं कळलं दुकानावर नव्हतं? तुम्हाला बघायला आले होते, नव्हतात. हां, ते मी डिलिव्हरी द्यायला गेलो होतो. कोणाला सांगून नव्हतं गेलात का? कोणाला कशाला सांगायचं आहे? दुकान बंद करायचं होतं, डिलिव्हरी द्यायला जायची होती. तसं पण घर, दुकान, डिलिव्हरी या 3 ठिकाणापेक्षा मी दुसरीकडे कुठं असतो? काय नाही, तुमच्यावर आत्ताच हल्ला होऊन गेलाय. गावचं वातावरण एवढं खराब आहे, सारखं वाटत राहतं तुम्ही माझ्यापासून लांब जाल का काय, म्हणून काळजी वाटते तुमची. इथनं पुढं कुठं पण जाताना मला सांगून जात जा. होय, लालाची किती काळजी घेता हो तुम्ही माझी. तुमची हीच काळजी मला पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पडते. दमला असेल ना, चला. हे जे काय चाललंय ते थांबवायला पाहिजे. काहीतरी ठोस उपाय करावा लागेल. राजा, तू काही लपत नाहीस ना माझ्यापासून? मी का लपू? नाही, तू साकेत तुझा चांगला मित्र होता ना, तरी तो जबरदस्तीने आपल्या घरात घुसला, त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. त्या गोपाळ टेलरला बांधून ठेवलं त्यांनी. तू आहेस ना माझ्यासोबत, मग कसलं आलंय टेन्शन? तू आला म्हणून तर जीव वाचला दोघांचा आमच्या. प्रत्येक वेळी मला याला जमणार नाही. त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. काय काय उपाय? तू पोलीस स्टेशनला यायचंस माझ्यासोबत. दादा, पोलीस स्टेशन नको ना. मी काय करू तिथे दिवसभर बसून? उलट तू मला सांग मी काय काय केलं पाहिजे सेफ्टीसाठी. मी करते सगळं, स्ट्रॉंग होते आणखीन. तुला फोन करते, अपडेट्स देते सगळे. हवं तर व्हिडिओ कॉलवर बोलत जाऊ आपण, पण हे पोलीस स्टेशन नको दादा. मी लहान आहे का आता? तू ऐकन का नाहीस? तो जो गुन्हेगार आहे तो आल्यावर म्हणणार का तू लहान आहेस का मोठी आहेस? तो घरात घुसला तो हे म्हणणार का तू तुझ्या भावाला फोन लावलास की नाही लावलास? तू इथं सेफ नाहीयेस, एकटी असतेस. तिकडे माझं लक्ष लागत नाही कामात, अस्वस्थ असतो मी. हे असं थोडं काही बोलले की डोळ्यातून पाणी काढायचं, रडायचं. मग माहिती आहे आपल्याला भाऊ विरगळतो लगेच. पाहिजे ते करायची परवानगी मिळते आपल्याला. असं झालं तर गोपाळजींना काही भेटता येणार नाही मला. साधं त्यांच्याशी बोलताही येणार नाही. ते लागलंय तुम्हाला. लक्ष कुठं असतं तुमचं? अहो, तुमच्या खेळण्याची गोष्ट आहे का? सांगा बरं. नीट लागलंय का तुम्हाला? अजिबात त्याच्याबरोबर खेळत नका जाऊ. थांबा. प्रतीक कुठं? हाय, हावसाबरोबर अभ्यास करतोय. अभ्यास? मग आता आपला ऋतिक पहिल्यासारखा ऋतिक नाही राहिला. लय शांत झालाय, बदललाय. अभ्यास करतो, सगळ्यांचा ऐकतो. आपण मात्र त्याकडे नीट लक्ष नाही देऊ शकत बघ. म्हणजे अरे बाबा, आपण त्याच्या भविष्याचा विचार नको का करायला?
हे बघ, मी माझ्या परीनं माझ्याकडून जेवढं होतंय का नाही तेवढं सगळं करतोय. त्याच्या शिक्षणाला मी काहीच कमी पडू देत नाही, त्याला पण काही कमी पडू देत नाही. तर अजून मी काय केलं पाहिजे? मी श्यामलच्या इम्याच्या पैशाबद्दल बोलतीये. बोलला का तू जामकर साहेबांशी? बोलला? नाही अजून. अरे मग कधी बोलणार आहे सुद्या? हा, हे बघ, श्यामलचा अपघात झालाय तर असं ते काय सर्टिफिकेट का काय असतात ते द्या म्हणावं, म्हणजे आपण आपले पैसे घ्यायला मोकळे. हा, बरोबर बोलतीये रंजू. मी तुला तेच समजायला आलो होतो. आपण जर उशीर केला ना तर ते विमा कंपनीवाले पैसे द्यायला टाळटाळ करतील. मला काही त्यांच्यावर भरोसा नाही, त्याच्यामुळे लवकरात लवकर हातपाय हलवतो. हो, मी हलवतो की लवकर हातपाय हलवतो. तर तुम्ही काम करा, तुम्ही काय करा, जामकर साहेबांना डिवचत राहा, त्यांच्या विरोधात जा, त्यांच्याशी भांडणं काढा, आहे की नाही? म्हणजे काय, मी माझं काम घेऊन गेलं का नाही की जामकर साहेब लगेच काम करतील ना, होय ना? ए, तू दोन वेगळ्या गोष्टी एक करू नको बरं का. माझा आणि जामकर साहेबांचा विषय वेगळा आहे आणि तुझा आणि त्यांचा विषय वेगळा आहे. पण आपण वेगवेगळ्या घरात राहत नाही ना, आपण एकाच घरात राहतो. होय हो, काय गरज होती तुम्हाला नसत्या भानगडीत पडून त्या जामकरशी भांडण उकरायची? आता गावाचा उत्सव आहे, गावानं बघितला असताना, पण तुम्हालाच पुढारी बनायचंय. आप्पा, माझं ऐका, तुम्ही जामकर साहेबांची माफी मागा आणि या गावच्या उत्सवात अजिबात भाग घेऊ नका. अख्ख्या गावासमोर त्या जामकरला मी ठणकावून सांगितलं होतं, उत्सव होणार म्हणजे होणारच. आणि आता जर मी त्याची माफी मागितली तर गाव माझ्या तोंडात शेण घालल, थुकल माझ्यावर. तुला तुझ्या बापाच्या इज्जतीचं काय पडलं नाही का रे? ते रक्त गेलंय,